भारतीय प्रजासत्ताक दिन आजच्या मुख्य समारंभाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव, विद्यार्थी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून प्रेरणा घेऊन ब्रिटिश परकीय सत्तेविरुद्ध अनेकांनी भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामात उडी घेऊन प्राणाची आहुती देऊन हुतात्म्य पत्करले। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या थोर विभूतींनी पुढाकार घेतला त्या थोर विभूतींना मी वंदन करतो। माझ्या मातृभूमीला परकीय जोखडातून मुक्त करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी माझ्या आयुष्यासह सर्वस्वाचा त्याग करीत आहे, हा एकच विचार स्वातंत्र्यासाठी त्या काळी प्रत्येकाच्या मनात होता। देशभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात ज्या थोर महात्म्यांनी प्राणाची आहुती दिली त्यामुळेच ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालो। स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या घटना समितीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला एक आदर्श राज्यघटना दिली। 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलेल्या राज्यघटनेत करोडो देशवासियांच्या आकांक्षाचे प्रतिबिंब आहे। या राज्यघटनेमुळे भारत देश हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य बनले। राज्याचा सर्वांगीण विकास हे ध्येय घेऊन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील सरकार काम करत आहे। सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडविण्याच्या उद्देशाने राज्य सरकार काम करत आहे। पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच सर्वसामान्य माणसाच्या जीवनात गुणात्मक बदल घडून येतील असे लोककल्याणकारी निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी सरकारने सुरू केली आहे।